हॅलो फ्रेंड्स. आज मी तुम्हाला एका हुशार गाढवाची गोष्ट सांगणार आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की गाढव कसं हुशार असू शकतं, पण ते गाढव खरंच हुशार होतं. एका शेतकऱ्याकडे एक वयस्कर गाढव होतं. ते अचानक त्याच्या शेतातल्या विहिरीत जाऊन पडतं आणि मोठमोठ्याने ओरडू लागतं. त्याचा आवाज ऐकून शेतकरी विहिरीजवळ जातो आणि पाहतो तर काय, तर गाढव विहिरीत पडलाय आणि मोठमोठ्याने ओरडतंय. त्याला बाहेर काढण्यासाठी शेतकरी एक माणूस बोलवतो, पण त्याला बाहेर काढण्यासाठी खूप खर्च लागणार असतो. शेतकऱ्याच्या मनात येतं की आपल्याला असंही ही विहीर बुजवायचीच होती, तर आपण गाढवासकटच ही विहीर बुजवून टाकूया, कारण गाढव खूप म्हातारा झालाय आणि त्याचा आता आपल्याला काहीच उपयोग नाहीये. विहीर बुजवण्यासाठी शेतकरी आपल्या शेजाऱ्यांना बोलवतो आणि त्यांच्या मदतीने त्या विहिरीमध्ये माती टाकायला चालू करतो. जसजशी विहिरीमध्ये माती पडायला चालू होते तसं गाढव अजून मोठ्याने ओरडू लागतो. थोड्या वेळाने अचानक गाढवाचा आवाज बंद होतो आणि आश्चर्यचकित होऊन शेतकरी विहिरीत डोकावून पाहतो. तो पाहून थक्क होतो. गाढव विहिरीत माती पडल्यावर ते माती आपल्या अंगावरून झटकून त्याच्यावर एक पाऊल वरती टाकत राहतो. जसजशी विहिरीमध्ये माती पडत जाते तसा गाढव आपल्या अंगावरची माती झटकून एक पाऊल वरती टाकत येतो. असं करत करत त्या मातीच्या ढिगाऱ्याची उंची एवढी होते की गाढव सहज विहिरीच्या बाहेर पडतं आणि आनंद होऊन ते पळून जातं. यावरून आपल्या हेच लक्षात येतं की लोक आपल्यावर माती टाकतच राहणार आहेत, म्हणजे आपल्यावर टीका आणि आपले अपमान करतच राहणार आहेत. आता त्या मातीत आपण गाडून घ्यायचं की त्यावर एक पाऊल टाकून पुढे जायचं, हे आपल्या हातात आहे. संकटाच्या वेळी डोकं शांत ठेवून पुढचा मार्ग काढायचा की तसंच बसायचं, हे आपल्याला समजलं पाहिजे. लक्षात ठेवा, आयुष्यात आपल्यावर कितीही दगडधोंडे पडले तरी त्या दगडधोंड्यांची शिडी बनवून आपण वर गेलं पाहिजे. अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब आणि फॉलो करा.